कवी श्रीधर पंडित विरचित हरिविजय ग्रंथ अध्याय 27. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. 26व्या अध्यायात आपण पाहिले, श्रीकृष्ण नरकासुराचा वध करतो आणि त्याने बंदी करून ठेवलेल्या 16,100 स्त्रियांशी तो एकाच वेळी 16,100 रुपये घेऊन विवाह करतो. एकदा रुक्मिणीच्या सदनात या 16,100 स्त्रिया आणि रुक्मिणी, सत्यभामादी 8 स्त्रिया अशा 16,108 स्त्रिया एकत्र जमतात. त्यामध्ये श्रेष्ठासनावर रुक्मिणी बसली होती. त्यावेळी सत्यभामा म्हणाली, श्रीकृष्ण माझ्या सदनी रोज रात्री येतात आणि त्यांची माझ्यावरच सगळ्यात जास्त प्रीती आहे. श्रीकृष्णाने माझ्या दारात पारिजातक लावला आहे आणि त्या सगळ्या गोष्टी मलाच एकटीला सांगतात. त्यावर श्रीकृष्णाची दुसरी पत्नी म्हणते, तू तर खोटं बोलते आहेस, कारण श्रीकृष्णाची खरी प्रीती माझ्यावरच आहे आणि त्याने स्वतःच्या मुखातले तांबूल मला स्वतःच्या हाताने दिले. ते माझ्याशी सूर्योदय होईपर्यंत गप्पा मारत बसले होते आणि त्यांनी हे अलंकार मला कालच स्वतःच्या हाताने घातले आहेत. तिचे बोलणे ऐकून तिसरी एक जण म्हणते की तुम्ही दोघीही संपूर्णपणे खोटे बोलत आहात, कारण काल रात्री श्रीहरीच्या मांडीवर शिर ठेवून मी निजले होते. श्रीकृष्णाने ज्या 16,108 स्त्रियांशी विवाह केला होता त्या सगळ्यांजवळ श्रीकृष्ण होता आणि त्यामुळे सगळ्यांनाच दुसरी जे सांगते आहे ते खोटे सांगत आहे असे वाटत होते. काल रात्री श्रीकृष्ण माझ्याबरोबरच होता असे आणि त्याने माझ्यासाठी काय केले, तो माझ्याशी काय बोलला हे प्रत्येकजण आपापल्या परीने सांगत होती. अनेक शास्त्रे आणि त्यांची अनेक मते असतात. मीमांसा, उपासना, योग, याग, न्याय अशी नाना शास्त्रे आहेत. कोणाला इंद्र थोर वाटतो, कोणाला महेश्वर मोठा वाटतो. त्या 16 शस्त्र स्त्रिया एकमेकांना खोडून काढण्याकरता बोलत होत्या. पण त्यामध्ये रुक्मिणी श्रेष्ठपणे बोलत होती. ती तर आदिमाया होती. ती पुराण पुरुषाची ज्ञानकळा होती. ती त्या सगळ्यांना म्हणाली की तुम्ही व्यर्थ भांडाभांडी करू नका. तुमच्या सगळ्यांच्या सदनात एकच चक्रपाणी वास करत असतो. ज्याप्रमाणे प्रत्येक घटामध्ये असलेले अवकाश हे एकच असते, त्याप्रमाणे तुमच्यापैकी प्रत्येकीच्या मंदिरात असणारा श्रीहरी हा एकच असतो. तो सर्व व्यापक आहे. रुक्मिणीचे बोलणे सगळ्यांनी तन्मयतेने ऐकले आणि त्या सगळ्या जणींचे पूर्ण समाधान झाले. त्यानंतर सत्यभामा रुक्मिणीला सांगू लागली की जर तुला माझ्या आधी पुत्र झाला तर मी तुला वेणी देईन आणि जर मला आधी पुत्र झाला तर तू मला वेणी दे. सत्यभामेचे बोलणे ऐकून रुक्मिणी फक्त हसली. मग तिने सगळ्यांना निरोपाचे विडे आणि वस्त्रे दिली. सगळ्या जणी आपापल्या सदनी गेल्या. त्यावेळी नारद द्वारकेत आले होते आणि त्यांनी मनात विचार केला की श्रीकृष्णाच्या या अनेक स्त्रियांमध्ये सगळ्यात ज्ञानी स्त्री कोण असे हे आपण पाहूया. मग नारद त्या सगळ्यांच्या सदनी गेले आणि त्या सगळ्यांना विचारले की तुझे मन परपुरुषावर जडले आहे का. प्रत्येकीने नारदांना सांगितले की श्रीकृष्णाशिवाय कोणालाही आम्ही जाणत नाही. सत्यभामेसकट सगळ्यांकडे नारद गेले, पण त्यांच्या प्रश्नाचा खरा अर्थ न जाणताच सगळ्यांनी उत्तर दिले. सगळ्यात शेवटी नारद रुक्मिणीच्या मंदिरात गेले. नारदांना पाहताच रुक्मिणीने त्यांची षोडशोपचाराने पूजा केली. मग नारदांनी रुक्मिणीलाही तोच प्रश्न विचारला. त्यावर रुक्मिणीने उत्तर दिले, परपुरुषाशिवाय मी क्षणभरही राहू शकत नाही. मी परपुरुषाचे चिंतन केले नाही तर माझे जिने व्यर्थ होईल. जो चारही वाचवून जो वेदशास्त्रांनाही कळत नाही तोच यादवेंद्र माझा परात्पर आहे. रुक्मिणीचे उत्तर ऐकून नारद सुखावले. त्यांनी रुक्मिणीला वंदन केले आणि ते म्हणाले की तूच हरीची ज्ञानकळा आहेस, तुझी लीला अगम्य आहे. नारदाने रुक्मिणीची स्तुती केली आणि त्यांनी स्वर्गात निघून गेले. सगळ्या सभांचे विसर्जन करून श्रीकृष्ण रुक्मिणीच्या मंदिरात आला. श्रीकृष्ण आपल्या मंदिरात आला हे कळताच मूळ पीठवासिनी रुक्मिणी तत्परतेने समोर आली. तिने त्याला नमस्कार केला आणि त्याच्यावरून लिंब लावून उतरवले. मग तिने त्याला विलास सभेत नेले आणि झोपाळ्यावर बसवले. रुक्मिणीच्या सेविकांनी तिला पूजा सामुग्री आणून दिली. मग तिने यादवेंद्राची पूजा केली. मग रुक्मिणी सुहास्य वदनाने हरीला म्हणाले की तुमच्या योग्यतेची नाही, तुमची सेवा कशी करावी हे मला कळत नाही. जगन्नाथा, तुमचे रूप सर्वांपेक्षा विशेष आहे आणि मी रूपहीन आहे. तुमचेही माझ्यावर मन नाही. तरुण गोपींना तुम्ही भोग द्या. मी जरी तुमची पट्टराणी असले तरी मी नावाचीच पट्टराणी आहे. वरकड गोपिका जशा तुम्हाला आवडतात तशी मी तुम्हाला आवडत नाही. रुक्मिणीच्या या बोलण्यावर श्रीकृष्णाने मंद हास्य केले आणि तो रुक्मिणीला म्हणाला की तू असं का म्हणतेस, तुझ्यापेक्षा सुंदर कोण आहे.
ज्याचे भाग्य उजळते त्याच्याकडे तुझे लक्ष जाते. तुझ्या रूपावर पृथ्वीवरचे अनेक राजे भुलले होते. माझ्या बालपणात मी काय काय केले होते ते तू ऐकले असेल. आम्ही रानवट गोपाळ आहोत. सगळे राजे आम्हाला हसतात. माझ्याजवळ सिंहासन नाही, छत्र नाही, कुळ, धर्म, कर्मस्थिती यापैकी काही माझ्या अंगी नाही. माझ्या अंगी पुरुषार्थ तरी कुठे आहे? दैवयोगाने मुचकुंद विवरात गेलो आणि कालेवनाचा नाश झाला. धर्माच्या घरी मी उष्टे काढले. मी पार्थाचा सारथी आहे हे सांगणे फार मोठेपणाचे नाही. माझ्याजवळ कोणतेही वाहन नाही म्हणून मी पक्षावर बसतो आणि अंथरूण नाही म्हणून मी सर्पावर झोपतो. श्रीकृष्णाचे असे बोलणे ऐकून रुक्मिणी गहिवरली. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. श्रीकृष्णाच्या शब्दामुळे रुक्मिणी घायाळ झाली आणि तिला मूर्छा आली. तिचे प्राण व्याकुळ झाले. रुक्मिणीची अवस्था पाहून श्रीकृष्ण झोपाळ्यावरून खाली उतरला आणि त्याने रुक्मिणीला आपल्या हृदयाशी धरले. श्रीहरी तिला म्हणाले की अगं, मी तुझी चेष्टा केली. तूच खरी लावण्यखनी आहेस. तुझ्याशिवाय मला एक क्षणही करमत नाही. तू मला प्राणाप्रमाणे प्रिय आहेस. तू शृंगार रसाच्या सरोवरातील हंसी आहेस आणि तू या सृष्टीचा उदय करणारी चापेकळी आहेस. तू आता तुझे डोळे उघड. मग श्रीकृष्णाने रुक्मिणीला कडेवर घेऊन तिला झोपाळ्यावर निजवले. तिला वारा घातला आणि म्हणाला की मी काय म्हणतो ते ऐक. मग रुक्मिणीने आपले नेत्र उघडले आणि तिने श्रीकृष्णाचे पाय धरले. मग श्रीकृष्ण तिला म्हणाले की वसुदेव आणि देवकी यांची आण घेऊन मी तुला सांगतो की तू मला सर्वार्थाने आवडतेस. तुझे मन पूर्णपणे माझ्या ठिकाणी आहे. म्हणूनच तू सुदेवाला माझ्याकडे पाठवलेस आणि तुझे पत्र मिळताच मी कौंडिन्यपुरी आलो. श्रीकृष्णाने अनेक दाखले देऊन रुक्मिणीचे मन रिझवले. मग पूर्ण एकांत आहे हे पाहून रुक्मिणी श्रीकृष्णाला म्हणाले की पुत्र संतान नाही, त्यामुळे माझे सदन उदास भासते. ज्याच्या उदरी पुत्र नाही त्याचा संसार व्यर्थ असतो, त्याला गती मिळत नाही असे शास्त्रात सांगितले आहे. मदनासारखा परमचतुर आणि सुंदर असा पुत्र व्हावा असं मला वाटतं. तो प्रतापशूर असावा आणि मात्यापित्यांच्या वचनात असावा. सर्व गुणसंपन्न असावा असा पुत्र मला हवावा आणि त्याची त्रिभुवनात कीर्ती होईल आणि याची जननी धन्य आहे असं म्हटलं जाईल. स्त्री लंपट आणि दुराचारी पुत्र मला नको. रुक्मिणीची ती पुत्रप्राप्तीची इच्छा ऐकून श्रीकृष्ण अनुष्ठान करण्यासाठी हिमालय पर्वतावर गेला. 1 संवत्सरापर्यंत त्याने निराहार तप केले. त्याने शंकराची आराधना केली. त्याच्या त्या तपामुळे कर्पूर गौर प्रसन्न झाला आणि त्याने श्रीहरीला सांगितले की तुझ्या मनातला वर माग. हे रुक्मिणी वरा, तू कोणत्या कारणासाठी हे अनुष्ठान केलेस? त्यावर श्रीकृष्णाने शंकराची अनेक विशेषणांनी स्तुती केली आणि म्हणाला की मला मदनासारखा पुत्र दे. श्रीकृष्णाचे मागणे ऐकून कैलासराज म्हणाला की मी पूर्वी ज्या मदनाला दग्ध केले होते तो मदन तुझ्या उदरी प्रद्युम्न म्हणून जन्माला येईल. पूर्वी दक्षाच्या यज्ञात पार्वतीचा अपमान झाला म्हणून तिने आपल्या देहाचे समर्पण केले होते. त्यावेळी शंकराने दक्षाला मारले आणि तो निस्संग होऊन तपश्चर्या करण्यासाठी हिमालयात गेला. त्यानंतर पार्वती हिमालयाच्या पोटी जन्माला आली. तिने शंकराची आराधना आरंभली होती. नारदाने हिमाद्रीपतीला सांगितले की तुझी मुलगीच तू शिवाला दे. नारदांचे सांगणे हिमाद्रीने मानले आणि त्याने शिवगौरी यांचा विवाह केला. त्यानंतर तारकासूर नावाचा दैत्य खूप मातला. सगळ्या देवांनी विचार केला की या तारकासुराचा संहार कोण करणार. बृहस्पतीने सांगितले की शिवाला जो मुलगा होईल त्याच्या हाताने हा मृत्यू पावेल. त्यावेळी शंकर व्रतस्थ होता. तो कामाचा त्याग करून तप करत होता. त्याच्या मनात काम जसा उद्भवेल आणि त्याला पुत्र कसा होईल अशी चिंता सगळ्यांच्या मनात निर्माण झाली होती. मग देवाने मदनाला सांगितले की तूच आता शंकराच्या मनात काम निर्माण कर. शिव ते जप करत होता. ते वन वसंताने श्रंगारले. मग पार्वती मदनासह हिमाचलावर गेली. ती शंकराच्या जवळ जाऊन उभी राहिली. शंकराच्या मनात मदन शिरला. त्याने त्याच्या ध्यानात अडथळा आणला. त्यामुळे शंकर रागवला आणि त्याने त्याचा तिसरा नेत्र उघडून मदनाला भस्म केले. मग शंकराने विचार केला की हा मदन देवांच्या सांगण्यावरून आणि त्यांचे काम व्हावे म्हणून इथे आला होता. मी व्यर्थ त्याला जाळले. मदनाला शंकराने भस्मसात केले आहे हे कळल्यावर रती तिथे धावून आली आणि ती शिवापुढे शोक करू लागली. त्यावेळी शिवाने तिला सांगितले की श्रीकृष्णाच्या पोटी तुझ्या पतीचा जन्म होईल. पतिविरहामुळे व्याकुळ झालेली ती रती अरण्यातून शोक करत चालली असता शंभर नावाच्या दैत्याने तिला मारले. तिला पाहिले आणि त्याने आपली कन्या मानून आपल्या घरी नेले. रती शंभराच्या घरी स्वयंपाक करत असे आणि शंभर तिला आपल्या कन्येप्रमाणे मानत असे. शंकराकडून वर मिळाल्यानंतर श्रीकृष्ण द्वारकेत परत आला आणि काही काळानंतर रुक्मिणीला गर्भ राहिला.
9 मास पूर्ण झाले आणि रुक्मिणी प्रसूत झाली. तिच्या पोटी मदनाने जन्म घेतला. पुत्र जन्माला आला म्हणून वाद्यघोष करून दानधर्म करण्यात आला. 5व्या दिवशी देवीचा नवस फेडण्यासाठी श्रीकृष्ण यादवासह शक्तिवनात गेला. त्यावेळी नारद सत्यभामेच्या मंदिरात गेला. तिने सर्व समाचार नारदांना सांगितला. ती म्हणाली की रुक्मिणीला पुत्र झाल्यामुळे माझा वेणीचा पण माझ्यावरच उलटला आहे. आता कसे करावे? त्यावर नारद हसले आणि रुक्मिणीला म्हणाले की शंभर नावाचा दैत्य हा मदनाचा शत्रू आहे. हे वर्तमान मी त्याला सांगतो. मग नारदाने ते वर्तमान शंभराला सांगून सांगितले. तुझा मृत्यू द्वारकेमध्ये जन्माला आला आहे. तो लहान आहे. तोपर्यंत त्याला मारलेस तर ते योग्य होईल. शंभर गुप्त रूपाने रुक्मिणीच्या मंदिरात आला. त्याने ते बाळ उचलून नेले आणि त्याला समुद्रामध्ये टाकून रुक्मिणीचे ते गर्भरत्न एका माशाने गिळले. प्रद्युम्न नाहीसा झाला. हे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. रुक्मिणीला अनावर शोक झाला. संपूर्ण द्वारका हळहळली. शक्तिवनातून परत आलेल्या श्रीकृष्णाला ही ती वार्ता समजली. सगळ्या जाणत्यांचा गुरु असलेल्या श्रीकृष्णाला काय झाले हे कळले. श्रीकृष्ण रुक्मिणीच्या मंदिरात गेला. त्याने रुक्मिणीचा आकांत पाहिला आणि तो तिला म्हणाला की तू तुझा हा शोक सोड. 12 वर्षानंतर तुझा पुत्र पुन्हा दिसेल. सागरात पडलेल्या प्रद्युम्नाला माशाने गिळले होते. त्याचे रक्षण सर्व नियंता असलेल्या श्रीहरीने केले. त्या माशाला एका कोळ्याने आपल्या जाळ्यात पकडले. तो मासा परमतेजस्वी दिसत होता. कोळ्याने विचार केला की हा मासा आपण राजाला नेऊन द्यावा. त्याने तो मासा शंभराला नेऊन दिला. तो मासा पाहून शंभराने तो लगेचच घेतला आणि त्याला पाकशाळेत रतीकडे पाठवले. तिने तो मासा चिरला. त्यातून एक दिव्य बाळ निघाले. बालसूर्याप्रमाणे दिसणारा तो आपला पती रतीने पाहिला. तिला खूप आनंद झाला. पण आता याला कसे लपवून ठेवू? शंभराला कळले तर तो काही विपरीत करेल अशी तिला भीती वाटत होती. तेवढ्यात नारद तिथे गुप्तरूपाने आले. त्यांनी रतीला सांगितले की हा तुझा पती मदन आहे आणि हा श्रीकृष्णाचा पुत्र आहे. याला तू जतन करून ठेव. नारदाने तिला वर दिला की हा फक्त तुलाच दिसेल. हा इतरांना दिसणार नाही आणि कामधेनू गुप्तपणाने येऊन याला दुग्धपान करेल. एवढे सांगून नारद गुप्त झाले. मग 12 वर्षापर्यंत रतीने त्या बाळाची काळजी घेतली. नारद वरचेवर येऊन त्या कृष्णसुताची काळजी घेत होते. एकदा सुदीन पाहून नारदाने रतिमदन यांचा गांधर्व विवाह लावला. असाच काही काळ लोटला आणि रती गर्भवती झाली. रतीने गुप्त पुरुष आणून त्याचा भोग घेतला आणि ती गर्भवती झाली हे ऐकून शंभराच्या मनात क्रोधाग्नी उत्पन्न झाला. त्याने सैन्यासह रती मंदिराला वेढा दिला. रती घाबरली, पण कृष्णसुत प्रद्युम्न रतीला म्हणाला की तू अजिबात घाबरू नकोस. नारदाने मदनाला मंत्रास्त्रे आणि धनुष्यबाण आणून दिले. पर्वताच्या दरीमधून ज्याप्रमाणे पंचानन अकस्मात प्रकटतो त्याप्रमाणे प्रद्युम्न प्रकटला. त्याने फोडलेली हाक ऐकून दैत्य सैन्य दचकले. त्याने अनेक वीरांना मारले. शंभर त्याला म्हणाले की अरे तस्करा, सैरावैरा हिंडतोस कशाला? त्याचे बोलणे ऐकून मदनाने धनुष्य सज्ज केले. शंभराने मदनावर बाण सोडले, पण तो मदनाला आवरू शकला नाही. त्याने अनेक शस्त्राने प्रहार केला, पण मदनाने त्यांना तृणाप्रमाणे भस्मसात केले. 7 दिवसापर्यंत युद्ध चालले. संपूर्ण सेना नष्ट झाली. कृष्णावीर्य लाभलेल्या त्या नारदाकडून उपदेश मिळालेल्या प्रद्युम्नाने दैत्याचा वध करण्यासाठी दिव्य बाण सोडला. त्याने धनुष्य आकर्ण ओढला आणि बाण सोडला. शंभराचे शिरच छेदले. ते आकाशात उडाले. त्यावेळी एकच जय जयकार झाला. आकाशातून पुष्पवृष्टी झाली. कृष्णकुमाराचा विजय झाला. मग तो कृष्णकुमार वाद्यांच्या गजरात दिव्य रथावर आरूढ होऊन रतीला बरोबर घेऊन द्वारकेच्या दिशेने निघाला. हेरांकडून श्रीकृष्णाला कळले की आपला पुत्र विजयी होऊन आपल्याला भेटायला येतो आहे. उग्रसेन, उद्धव, अक्रूर, बलराम आणि श्रीकृष्ण हे सगळेजण प्रद्युम्नाला भेटण्यासाठी प्रजेला आणि सैन्याला घेऊन द्वारकेबाहेर आले. किरीटकुंडले धारण केलेला, घनश्याम वर्ण असलेला आणि पीतवसन नेसलेला प्रद्युम्न अगदी श्रीकृष्णाप्रमाणे दिसत होता. त्याने सगळ्या वडीलधाऱ्यांना नमस्कार केला. नारदाने सर्व वर्तमान सांगितले आणि मग रतीला बरोबर घेऊन प्रद्युम्न आपल्या आईच्या रुक्मिणीच्या मंदिराकडे निघाला. रुक्मिणीच्या मंदिरात सगळ्या कृष्ण स्त्रिया आल्या. रतीसहित मदनाला पाहून सगळ्यांना वाटले की कृष्णच कोणा नवीन स्त्रीला घेऊन आलेला आहे. रुक्मिणीलाही तसेच वाटले. एवढ्यात मदनाने रुक्मिणीचे पाय धरले. पाठोपाठ श्रीकृष्ण आला. पुत्रभेट झाल्यामुळे रुक्मिणीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. रुक्मिणीच्या दारात भव्य मंडप उभे केले. अपार दानधर्म करून याचकांना सुखी केले. यथावकाश 9 महिने पूर्ण झाल्यावर रती प्रसूत झाली. तिने एका सुंदर पुत्राला जन्म दिला. त्याचे नाव अनिरुद्ध ठेवण्यात आले.
तोही श्रीकृष्णासारखाच दिसत होता आणि मदनाचा दुसरा अवतारच होता. श्रीकृष्ण मदन आणि अनिरुद्ध हे तिघेही सारखेच दिसत होते. त्यानंतर श्रीकृष्णाच्या 16 सहस्र नायिकांना पुत्र झाले. प्रत्येकीला 10 पुत्र झाले आणि 1 कन्या झाली. 1,60,000 एवढे पुत्र श्रीकृष्णाला झाले. द्वारकेमध्ये निरंतर पुत्र जन्मोत्सवाचा सोहळा होत होता. मग त्या सगळ्या पुत्रांची मौंजी बंधने झाली. देशोदेशीच्या राजांनी त्यांच्या कन्या श्रीकृष्णपुत्रांना दिल्या. अशा रीतीने नित्य नूतन सोहळ्यामध्ये रमणाऱ्या कुटुंब वत्सल श्रीकृष्णाचे त्रिकाल दर्शन होण्यासाठी इंद्रादी देव येत असत. कवी श्रीधर म्हणतात की हरिविजय ग्रंथ हा कस्तुरीप्रमाणे आहे. त्याच्या सुवासाने भक्त तृप्त होतात. या मृगमदाचा भोग जे भाग्यवंत घेतात त्यांच्या घरी दैवी संपत्ती विराजमान होते. प्रेमळ पंडितांनी परिसावा अशा या हरिविजय ग्रंथाचा हा 27वा अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु.